भारतामध्ये आपल्याला अनेक मधुमेहाचे रुग्ण आढळतात। यामागे कारण म्हणजे मधुमेहाविषयी आजही पुरेशी जनजागृती नाहीये। त्यामुळे या आकडेवारीमध्ये दिवसेंदिवस भर पडतीये। खरं तर मधुमेहींना त्यांच्या आरोग्याची काळजी घेणं खूप गरजेचं असतं। मधुमेहाच्या रुग्णांना खास करून पावसाळ्याच्या ऋतूमध्ये आरोग्याची काळजी घेणं जास्ती आवश्यक असतं। मधुमेहींनी फूड पॉयझनिंग, डायरिया आणि कॉलरा सारखे आजार टाळण्यासाठी बाहेरील अस्वच्छ अन्न पदार्थ खाणं टाळावेत। तसंच वेळेत व नियमित आहार घेतल्यानं रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राहते। पावसाळ्यामध्ये डोळ्यांचं इन्फेक्शन होण्याची देखील शक्यता असते। डोळ्यांचं इन्फेक्शन टाळण्यासाठी मधुमेहींनी नियमित डोळ्यांची तपासणी करून घ्यावी। काहीही खाण्यापूर्वी भाज्या व फळं स्वच्छ धुवून घ्यावीत। बराच काळ घराबाहेर प्रवास करणार असाल तर खाण्याचे पदार्थ सोबतच ठेवा। पावसाळ्यामध्ये तहान कमी लागत असेल तरीही भरपूर पाणी प्या। कॅफेनयुक्त पेय पिण्याऐवजी नारळ पाण्याचं सेवन करा। रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी सूप किंवा आल्याचा चहा अशी गरम पेय घ्या। पावसात भिजल्यामुळे होणारे इन्फेक्शन टाळण्यासाठी कपडे व चपलांचा जास्तीचा जोड सोबत ठेवा। पाय कोरडे राहण्यासाठी सॉक्स किंवा घट्ट बूट घालण्यापूर्वी पावलांवरती टॅल्कम पावडर घाला। फुटवेअर किंवा मोजे भिजल्यास त्वरित काढून पाय स्वच्छ व मऊ कापडाने पुसून घ्या। पायांचा अंगठा व बोटांमध्ये इन्फेक्शन झालं आहे का हे देखील नियमित तपासून पहा। पाय केवळ साबण व पाण्याने धुणे पुरेसे नाही। इन्फेक्शन टाळण्यासाठी ते वेळेवर कोरडे करणे देखील तितकंच महत्त्वाचं आहे। पायांच्या नखांची स्वच्छता ठेवणं देखील तितकंच गरजेचं आहे। ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा।